मनवणी शरण जावे सर्व भावे देवासे, तो अवतरेल पार भव दुस्तर नदीचा। बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा, तो अवतरेल पार भव दुस्तर नदीचा। तो कामणे साक्षी आले तरी केले प्रगट, तो अवतरेल पार भव दुस्तर नदीचा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी शिवे करता घेतलेला अभंग। अखिल कुंड ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याचे लाडके लढीवाळ भक्त वैराग्येश परममूर्ती श्री क्षेत्र देवनिवासी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा उत्कृष्ट चार चरणाचा आणि उपदेश करणारा अभंग कीर्तन रूपी शिवे करता घेतला। जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून तुम्हाला मला सामान्य जीवाला उपदेश करतात। यांचे यावत मृत्यू लोकांमध्ये जीवन जगत असणाऱ्या प्रत्येक जीवाला असं वाटतं जीवन जगताना माझ्या जीवनामध्ये आत्यंतिक दुःखाची निवृत्ती झाली पाहिजे, वजा परमानंदाची प्राप्ती मला झाली पाहिजे, म्हणजे माझ्या जीवनातलं दुःख कमी झालं पाहिजे आणि जीवनामध्ये सुख प्राप्त झालं पाहिजे। ही प्रत्येक जीवनातील प्रत्येक माणसाची अपेक्षा आहे की जीवनातलं दुःख वजा झालं पाहिजे, अधिक सुख जीवाला प्राप्त झालं पाहिजे, ही प्रत्येक जीवाची अपेक्षा आहे। पण ज्या जीवाला असं वाटतं जीवनातलं दुःख नाहीच झालं पाहिजे, परमार्थ सुख जीवाला प्राप्त झालं पाहिजे, ही ज्या जीवाची इच्छा आहे, जो जीव अपेक्षा ठेवतो, हा प्रत्येक जीव जगातला दुःखी आहे। जीवाला दुःख घालवायचंय आणि दुःख घालवण्याचं काम फक्त जगात भगवान परमात्मा करतो। जीव दुःखी आहे आणि देव सुखी आहे। महाराज म्हणतात तुम्हाला सुख प्राप्त करण्याची गरज आहे, तुम्हाला दुःख घालवण्याची गरज आहे, म्हणून तुम्ही दुःखी आहात आणि देव सुखी आहे, म्हणून दुःखी जीवाने सुखी देवाला शरण गेलं पाहिजे। मनवणे शरण जावे आणि जात असताना कसं गेलं पाहिजे, सर्व भावे देवाशी भावनायुक्त अंतःकरणाने जीवाने देवाला शरण गेलं पाहिजे। म्हणले महाराज आम्हाला जीवनातलं दुःख कमी करायचंय आणि आम्हाला सुख प्राप्त करायचंय, आम्हाला पाहिजे सुख, आम्हाला घालवायचंय दुःख, आणि तुम्ही सांगता देवाला शरण जा। देवाला शरण जाण्याचा आणि आमचा दुःख जाण्याचा काय संबंध आहे? आम्हाला दुःख घालवायचे तुम्ही सांगता देवाला शरण जा। महाराज म्हणतात तुमच्या जीवनातलं दुःख घालवण्याचं काम फक्त भगवान परमात्मा करू शकतो। त्याला जर भावनायुक्त अंतःकरणाने शरण गेले तर तो भगवान परमात्मा तो अवतरील पार भव दुस्तर नदीचा, तोच भगवान परमात्मा या दुस्तर असणाऱ्या संसारातून अवना प्रापंचिक दुःखातून तारून नेऊ शकतो। म्हणले खरंच तारून नेईल का? म्हणले खरंच नाही। म्हणले आमच्या गुरुचं फारसं त्याला शरण जाणं होत नाही, फारसं त्याचं चिंतन होत नाही, आमचं काम दास आहे। मागच्या वर्षी कीर्तनाला आलतो ते ह्याच वर्षी आलो, कसं काय आमचा देव, कसं काय दुःख घालवेल आमचा देव, कसं सुख प्राप्त करून देईन देव। तो कोवरा म्हणतात पुढं सारखा थोडा असे सारखा सर काय इकडे असं पुढं सारखा विठ्ठल विठ्ठल सुख प्राप्त करून देईन का देव? म्हणले नक्की रे। म्हणले कसा देऊ शकतो? महाराज म्हणले त्या देवाचा स्वभाव असा आहे, त्या देवाचा स्वभाव असा आहे, तो भगवान परमात्मा तुम्ही किती भक्ती केली हे नाही पहा, पण कशी केली हे पाहतो। किती केली हे नाही पहा, कशी केली हे पाहतो। म्हणले तुम्ही फक्त त्याला भावनायुक्त अंतःकरणाने शरण जा, त्याचा स्वभावच असा आहे। बहु आहे करुणावंत, फार करुणावंत आहे, फार कृपाळू आहे, फार दयाळू आहे, त्याचा स्वभाव आहे। अनंत नाव त्याला आहे, आनंद हे नामजा काय करतो तो अवतरील पार भव दुस्तर नदीचा। म्हणले देव करुणावंत आहे, देव कृपाळू आहे, देव दयाळू आहे, आमच्या जीवनातलं दुःख घालवू शकतो, आम्हाला सुख प्राप्त करून देतो। एवढं तुकोबाने तुम्ही देवाचं मोठेपणा गातात, वर्णन सांगतात, पण तो देव आमचं दुःख घालू शकतो असं तुम्ही आम्हाला सांगतात। पण त्या देवाचा तुम्हाला काही अनुभव आहे? तुम्ही कोणाचं ऐकून सांगतात महाराज?
तुकोबारायला काय विचारलं, एवढं तुम्ही देवाचं वर्णन करून सांगता, तो कृपाळू आहे, तो दयाळू आहे, करुणावंत आहे, दुःख घालू शकतो, सुख प्राप्त करून देऊ शकतो, एवढं वर्णन तुम्ही देवाचं करतात. त्या देवाचं तुम्हाला काय अनुभव आहे का? तुकोबाराय महाराज म्हणतात, अनुभवच नाही नसतात. तर मी त्याने केलेल्या भक्ताच्या संकटावर मात करत असताना अनेक भक्ताचे संकट दूर केले, अनेक भक्तावर कृपा केली, अनेक भक्ताचं जीवन कृतार्थ केलं. महाराज म्हणतात ते सगळं माझ्या डोळ्यात देखत झालं. मला अनुभव नाही, मी त्याचा साक्षीदार आहे. काय साक्षीदार? जेवढे देवाचे अवतार झाले तुकोबाराय म्हणतात, मी प्रत्येक अवतारात त्याच्या बरोबर होतो. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, तुम्ही झाले राम राजा, आम्ही वानराच्या भोगा. तुम्ही उभे विटेवरी, आम्ही झालो वारकरी. जेवढे अवतार झाले देवाचे, प्रत्येक अवतारात मी बरोबर आहे. कोणत्या भक्ताच्या संकटावर कशी मात केली, मी त्याचा साक्षीदार आहे. मला जे स्वानुभवाला आलं तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, हेच मी तुमच्या समोर प्रगट करतो. काय साक्षी आली, काय अनुभव आला तुम्हाला? तो हा अवतरीण पार भवदुस्तर नदीचा, असा सरळ 4 चरणाचा अर्थ विठ्ठल. अभंगाचा भावार्थ तुमच्या लक्षात आला असेल वेळ धरून सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. सालभार प्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ काकडा, कीर्तन महोत्सव, श्री क्षेत्र पिंपळगाव पेठ, वर्ष 5वे. काही चुकलं काय? 5वे बर पौर्णाच्या दिवस. परमपूज्य वैकुंठवासी पुंजाजी महाराज भोसले, परमपूज्य जगन्नाथजी महाराज अंधारेकर यांच्या कृपा आशीर्वादाने परमपूज्य आदरणीय हरिभक्तीपरायण भिकाजी बाबा बारवैले लांबखानेकर बाबांच्या अध्यक्षतेखाली सर्व गावकरी मंडळीच्या अथक परिश्रमातून, सर्व तरुण मंडळीच्या सहकार्याने, भजनी मंडळीच्या उपस्थितीमध्ये आणि प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असलेला नामचिंतन सोहळा आणि या वर्षातील हे 5व्या दिवसाचं कीर्तन रूपी पुष्प, सर्व गावकरी मंडळी, गावातील सर्व नवतरुण मंडळी, गावातील सर्व भजनी मंडळी, या कार्यक्रमाचे संयोजक, आयोजक आणि नियोजक सर्वांच्याच माध्यमातून प्रतिवर्षाप्रमाणे आणि ही कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आली. ज्यांचं आजचं कीर्तनाचं सौजन्य आहे श्री विजय भाऊ भागवत आणि सोमीनाथ भाऊ पांढरे, या 2 भाग्यवंतांचे सौजन्य आहे. त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. कीर्तनासाठी उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी मंडळी, हरिभक्तीपरायण गायनाचार्य कैलास महाराज शिंदे, युवा कीर्तनकार तथा गायनाचार्य गजरू महाराज साथे, हरिभक्तीपरायण परमनेत्र युवा कीर्तनकार ज्यांचं कीर्तन या सप्ताहामध्ये झालं, हरिभक्तीपरायण पवन महाराज मिरगे, हरिभक्तीपरायण कुमावत बाबा आमचे साहेबराव महाराज कळम, हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य संदीप महाराज सोनवणे, हरिभक्तीपरायण दादाराव महाराज, हरिभक्तीपरायण कचरू महाराज, सगळी गावातली भजनी मंडळी, वरून आलेली भजनी मंडळी, कारखान्याहून आलेली, भवनहून आलेली भजनी मंडळी, गावातली सगळी लहान थोर मंडळी, भजनी मंडळी, माता भगिनी, पुरुष वर्ग सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. ज्यांच्यामुळे तुमच्या सर्वांच्या पर्यंत हा आवाज पोहोचतो. काळेकर माऊली, विनयकरी बाबा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. अभंगाकडे वळतो. विठ्ठल ज्यांच्या मुखातून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण संपन्न होतं, हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज घरात महाराज सुद्धा आहेत. सर्वांच्या चरणी पुनश्रद्धा चुकून हुकून राहिले असते नतमस्तक होतो आणि अभंगाकडे वळतो. विठ्ठल हा जो उत्सव आहे हा श्री भगवान गोपाळ कृष्णाच्या जन्माष्टमीच्या निमित्ताने आहे. म्हणजे गोकुळ अष्टमीच्या निमित्ताने उत्सव आहे. अनेक वर्षाची ही परंपरा आहे. पवित्र असा हा श्रावण मास आणि श्रावण महिन्यामध्ये महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर भगवान परमात्म्याच्या जन्माचे उत्सव साजरे होतात. पण या वर्षीचा दुग्ध शाखा योग असा आहे. या वर्षी श्री संत ज्ञानोबा यांना
आणि जन्माला येऊन 750 वर्ष पूर्ण होतात. म्हणजे 750 वर्ष या वर्षी ज्ञानोबारायांना पूर्ण होतात. आणि ते म्हणजे उद्या भगवान गोपाल कृष्णाचा अवतार कार्य आणि भगवान ज्ञानोबारायांचा जन्म. आणि बरोबर 15 तारखेला म्हणजे उद्या आणि होणार आहे ज्ञानोबारायांच्या जन्माचा कालावधी जो आहे तो 5 ते 7 या वेळेमध्ये ज्ञानोबारायांच्या जन्माचा उत्सव आणि महाराष्ट्रभर उत्सव साजरा होणार आहे. म्हणून आपलं परम भाग्य आहे की आपण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो. आपलं पहिलं भाग्य आहे. आपलं दुसरं भाग्य आहे की आपण भारत देशामध्ये जन्माला आलो. आपलं तिसरं भाग्य आहे की आपण संतांच्या नंतर जन्माला आलो. आपण जर संतांच्या अगोदर जन्माला आलो असतो तर आपल्याला संत कळाले नसते. म्हणून संतांचे उपकार आपल्यावरती आहेत की संत जन्माला येत असताना एकाच कामासाठी येतात. येते उपकारासाठी आले घर जावे कोणते, आले घर जावे कोणते, आले घर जावे कोणते, येते उपकारासाठी आले घर जावे कोणते, आले घर जावे कोणते, आले घर जावे कोणते, येते उपकारासाठी आले घर जावे कोणते, आले घर जावे कोणते, आले घर जावे आले घर जावे कोणते, आले घर जावे कोणते, आले घर जावे. संत या जगतामध्ये येतात. संत सुद्धा अवतीर्णच होतात आणि देव सुद्धा अवतीर्ण होतो. देवाचा जन्म नाही मग देवाचा अवतार आहे असं विधान आहे संतांचं. आयोनी संवाद नव्हे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. देव प्रगट होतो. देव अवतार धारण करून येतो. तृतरती म्हणजे वर जाणे. तृतरती म्हणजे वर जाणे आणि अवतरती म्हणजे खाली येणे. म्हणून संत अवतार धारण करून येतात. भगवान परमात्मा अवतार धारण करून येतो. म्हणून तुकोबरायचं असं विधान आहे. येथे उपकारासाठी किंवा अवतार तुमा धराया कारण, पण कशासाठी उतारया कारण जड जीवा. उतारया जन, उतारया जड आणि उतारया जीव. बुडात है ये तो करा ये तो संत येतात कशासाठी? गोडप्रमाणे. ओढत हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या. जगताचा कळवळा संतांना येतो म्हणून संत अवतार धारण करतात. कारण या जगात 3 लोक असे आहेत. अशोक बाबा तुमचं नाव राहिलंच होतं ते काही म्हणणार नाही मला, कारण माझा अधिकार जास्त आहे. कीर्तनकार म्हणून जवळ मी त्यांचं. उडत हे जन ना देखावे डोळा. 3 लोक जगात असे की त्यांना काही गोष्टी सहन होत नाही. बाबा 3 लोक असे त्यांना काही गोष्टी सहन होत नाही. माणसाला प्रगती सहन होत नाही, कुत्र्याला गती सहन होत नाही आणि संतांना अधोगती सहन होत नाही. माणसाला प्रगती सहन होत नाही म्हणजे आपली स्वतःची नाही दुसऱ्याची. माणसाला प्रगती सहन होत नाही
कुत्र्याला गती सहन होत नाही. खरं सांगा, गाडी जर पुढे चालली मोटरसायकल तर कुत्र मागे पळतात. किती कुत्र पळालं म्हणजे गाडीला फरक पडणार आहे, पण पळाल्याशिवाय राहतात. जीप जवळून गेली की कुत्र त्याच्या पुढं पुढं पळतं, संग संग पळतं, काय फरक पडणार आहे? पडत नाही. पण कुत्र्याला गती सहन होत नाही, माणसाला प्रगती सहन होत नाही. एखादा माणूस पुढे चालला की माणसाला कसकन होत, पोट दुखतं, डोकं दुखतं, ॲलर्जी होती. माणसाला प्रगती सहन होत नाही, कुत्र्याला गती सहन होत नाही, आणि संतांना अधोगती सहन होत नाही. मग ज्या संतांना अधोगती सहन होत नाही ते संत या जगतामध्ये अवतीर्ण होतात. कशासाठी? जगाच्या कल्याणात, देव कष्ट भीती उपकारे किंवा येथे उपकारासाठी आले घर जावई मुक्ती, शोधून आले संत येता येत जगाचे. महाराज म्हणतात, येतो हिताचा कळवळा पडती हाती म्हणून काळा. हा समाज काळाच्या जबड्यात जाऊ नये ही संतांची इच्छा आहे, आणि समाजाने सन्मार्गाला लागलं पाहिजे. अधोगतीला जाणारा समाज हा ऊर्ध्वगतीकडे गेला पाहिजे ही इच्छा संतांची. म्हणून संत या जगात अवतीर्ण होतात. कशासाठी? उद्धाराया जग, उद्धाराया जग आणि उद्धाराया जीव. जगाचा उद्धार करण्यासाठी संत अवतीर्ण होतात, जगाचा उद्धार करण्यासाठी संत अवतीर्ण होतात, आणि जीवाचा उद्धार करण्यासाठी संत अवतीर्ण होतात. संतांनी अवतार कार्य घेतल्यानंतर ज्ञानोबरायांनी जगाचा उद्धार केला. चालविली जगमिरवी हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा. संतांनी जडाचा उद्धार केला. चालविली जड भिंती. ज्ञानोबरायांनी भिंत चालवली तर भिंतीचा उद्धार झाला. इथून माणसं पिंपळगावून 15 माणसं कुळजर मध्ये बसले, आळंदीला उतरले. चंद्रभागा इंद्रायणीचं स्नान केलं, ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं दर्शन केलं, आणि प्रदक्षिणा घालत असताना असं आमच्या सारखं धोत्रावाला दिसलं. विचारलं, इकडे इकडे माऊली इकडे काय? कोणते गावचे? कोकणचे पेरजापूर. बरोबर. ते ज्ञानेश्वर महाराजांना भिंत चालवली कोणत्या ठिकाणी हो? खरं सांगा. ज्या पिंपळगावून तुम्ही घरून तिथं गेले, घरायला भीती नाही का? चांगला कलर करेल भीती घरायला. आणि तिथं 350 किलोमीटर जाऊन काय विचारतात? माऊलीनं चालवली ती भिंत पुढे का? तुमच्या घराला भिंती नाही का? मग तिथं जाऊन भिंतीचं काय दर्शन करायचे? या भिंतीला वैतागूनच गेले आळंदीला. कारण त्या भिंतीचा उद्धार संतांनी केला, म्हणून भिंतीचं सुद्धा लोक दर्शन घेतात. इथं माणसाचं दर्शन घेत नाही कोणी, पण भिंतीचं दर्शन घेतात. काय कारण? उद्धाराया जड. भिंत जड आहे, तिला कळते का आपल्या कोणी पाया पडलं तर काही मानात्मान वाटतो का? भिंतीला काही वाटत नाही. पण संतांचा तिला स्पर्श झाला तर तिचा उद्धार झाला, जीवाचा उद्धार केला. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भध्वजाचा हरविला, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दरुशने हरी आप, सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. संत जगाचा उद्धार करण्यासाठी जगतामध्ये येतात, जडाचा उद्धार करण्यासाठी येतात, जीवाचा उद्धार करण्यासाठी येतात. जे जडाचा उद्धार करतात, जे जनाचा उद्धार करतात, जे जीवाचा उद्धार करतात ते संत श्री ज्ञानोबा आहे. त्यांना जन्माला येऊन 750 वर्षे पूर्ण होतात. इकडे लक्ष द्या. 25 वर्षापूर्वी कोण देशाचा पंतप्रधान होता माणसाला पटकन सांगता येत नाही, पण 750 वर्षापूर्वी ज्ञानोबरायांचा जन्म झाला हे सगळ्या जगाला आजही विसरता येत नाही. आता ज्ञानोबरायांच्या मंदिराला 750 वर्ष झाले म्हणून सुवर्णाचा कळस बसवायचा आहे. कशाचा? सोन्याचा. तर कळस बसवायचा होता गणेश भाऊ 11 किलो सोन्याचा, अशी संकल्पना होती. 11 किलो सोन्याचा कळस बसवायचा अशी संकल्पना होती. तर ज्ञानोबरायांच्या समाधीजवळ सोनं जमा झालं 25 किलो.
काय बोलतो मी? बसवायचा किती होता कळस? 11 किलोचा. सोनं जमा झालं 25 किलो. एका माणसाने 11 कोटी रुपये दिले एकट्यानं. ऐकू राहिले तुम्ही? 11 कोटी. इथं पंक्तीला गेलं तर काळी चिंचपोळीची भेट नाही होत, कोणाला बोलू देत नाही. आपली पंगत राहते महाराज साप्त्यात, राहू दे ना. कुठं 11 कोटी, कुठं आपले किती. महाराज ज्ञानोबरायांना लोक विसरत नाही. याचं कारण आहे, एकच कारण आहे, जगाच्या कल्याण, संतांच्या देह कष्टविधी परोपकारी. किती लोक दानशूर जगात. म्हणून आपण भाग्यवान आहे. त्या संतांनी जगतामध्ये आल्यानंतर जगाला जागवलं. त्या संतांनी जगात आल्यानंतर जीवाला जागवलं. त्या संतांनी जगात आल्यानंतर देवाला सुद्धा जागवलं. इतके उपकार संतांचे. कुठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा, दर्शन द्या सकळा. झाला अरुणोदय, झाला अरुणोदय, सरळी निद्रेची वेळा. घराचा पाहुणा असला की बऱ्याच वेळेला उपाशी राहतो. महाराज संतांनी देवाला सुद्धा जागवलं, संतांनी जीवाला जागवलं आणि संतांनी संतांना जागवलं. बघा, हो कुठं जागे वारे स्मरण भावे चरणी ठेवा. सुखवागता जन्माचा धनदारा पुत्र. संतांनी जगाला जागवलं म्हणजे समाजाला जागवलं. उठा जागे वारे आता. आता आता म्हणजे आज, आता ताबडतोब संत जगाला जागवतात. आता मच्छर जागवतात, पण ते हिताच्या ठिकाणी नाही जागवत. संत आपल्याला जाग करतात. मग आपण झोपलेलो आहे का? आपण जागीचे थोडं थोडं पाहतो, तरी संत का जागे करतात? आपण हिताच्या ठिकाणी जागे नाही. म्हणून संतांचं काम आहे. ज्ञानोबराय म्हणतात बघा, आता गेले असेल तुमची ओळी. हितापासून काढिती, हित देऊन वाढविती, नाही श्रोते परोते माऊली जगा. ज्ञानोबराय म्हणतात आईतापासून संत काढतात आणि हित देऊन वाढवितात. म्हणून संतांचे जगावर उपकार आहे. संत जीवाला जागवतात. आता जागा रे भारे नो जागा, चोरणी जल्या नाडोनी केली. बागा रे भाई नो जागा, रे भाई नो जागा. किंवा जगदोगी जगदोगी बहुता दिवसा फेरा आलाया नगरा. म्हणून एक काम करा, नका घेऊ भार, धर्म तोची सार. जगदोगी जगदोगी जाग जाग बोलती. 8 दिवसानंतर आपण माणूस म्हणून जन्माला आलो. महाराज म्हणतात एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्य देही किंवा मानवाचा. एका एका योनीमध्ये एक एक कोटी वेळा फेरा घ्यावा लागतो माणसाला, तेव्हा कुठं माणूस म्हणून जन्माला येता येतं. मग झालो आता आपण माणूस. संत म्हणतात माणूस म्हणून जन्माला आलो ना, मग हिताच्या ठिकाणी जागा.
आपल्याला हे कळत नाही. महाराज म्हणतात मायबाप जरी सरते नकी बोका त्यांच्या सवे सुखा नपवे बा. तिथं सुख नाही, सर्पाजवळही नाही, बोक्याजवळही नाही. फक्त आपल्या मायबापाचं नाव नाही घेतलं पण मायबापाच घेतलं ना. सर्पाला जर पिल्ले द्यायचे असले, अंडे द्यायचे असले तर सर्प असं नागराच्या तासात अंडे देत जातो आणि तिकून येताना ते अंडे खात येतो. चुकून हुकून एखादं बाजूला गेलं तर त्याच्यातूनच लेकराची उत्पत्ती होते, नाही तर ते आपल्या बाळाला स्वतः नष्ट करतं. ही मायबापाची किंमत आहे. बोक्या काय करतो, आपल्या पिल्लाला खाऊन टाकतो. चुकून हुकून एखादं लपलं तर तेवढंच वाचलं. महाराज म्हणतात मायबाप जरी सरपे नकी बोका त्यांच्या सवे सुखा नपवे बा. मायबाप आपल्या मायबाप मुलं आपल्या मायबापाच्या सानिध्यात जीवन कृतार्थ करू शकत नाही, जीवन कृतार्थ होत नाही. म्हणून संतांना मायबापाची उपमा दिली. तुम्ही संत माय, तुम्ही संत माय, बाप कृपावंत कायमी पतिता कीर्तिमान अवतार तुम्हा अवतार धराया जड जीवा. संत हे आपले मायबाप आहे खऱ्या अर्थाने आणि देव आपला मायबाप आहे खऱ्या अर्थाने.